जय भीम. सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे झुंजार नेते प्राध्यापक एन शिवराज. त्याचे लेखक आहेत सुरेश घोरपडे, माजी न्यायाधीश. एन शिवराज करे पुकार चलो दिल्ली एक बार. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये आदि द्रविड संस्कृती आहे. दक्षिण भारतापर्यंत सम्राट अशोकाचे राज्य होते. बुद्ध धम्म तेथपर्यंत पोहोचला होता. वर्णभेद जातीभेद तोडण्यासाठी तेथे थोर नेते आयोधीसार व पेरियार रामास्वामी नायकर यांनी आंदोलन केले. आयोधीसार यांनी बुद्ध धम्माचे मोठे कार्य केले. मुदलियार यांनी सुद्धा आंदोलने केली. नंदनार हे महाकवी होते. त्यातून जस्टिस पार्टी निर्माण झाली. तसेच दक्षिण भारतातील केरळमध्ये नारायण गुरु यांनी सुद्धा आंदोलन केले. जन्म, बालपण, शिक्षण. प्राध्यापक एन शिवराज यांचा जन्म 29 सप्टेंबर 1892ला तामिळनाडूमधील कडप्पा या गावी द्रविड या अनुसूचित जातीत झाला. त्यांचे मूळ गाव पूनमल्ली. त्यांच्या वडिलांचे नाव नामोशिवाय, आईचे नाव वासुदेवी. यांना 2 भाऊ 2 बहिणी असा त्यांचा परिवार होता. ते शाळेत बुद्धिमान होते. त्यांचे शिक्षण मद्रासला म्हणजे चेन्नई इथे ते मॅट्रिक प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये BA झाले. ते मद्रासला लॉ कॉलेजमधून 1917ला LLB झाले. त्यांनी लॉ कॉलेजचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून 13 वर्षे काम पाहिले. त्यांनी 1917 ते 1927 पर्यंत जस्टिस पार्टीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 1926ला जस्टिस पार्टीमध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून राहिले. 1930ला ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस स्थापन झाली. त्यावेळेस माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन व फील्ड मार्शल करिअप्पा सोबत शिकले. त्यांना समाजकार्याची आवड होती म्हणून त्यांनी लॉ केले. 1928ला त्यांनी जस्टिस पार्टी सोडली. 1929ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्वती मंदिर पुणे सत्याग्रहाला त्यांनी मद्रासला सभा घेऊन पाठिंबा दिला. MC राजा मद्रासचे अनुसूचित जातीचे नेते होते. MC राजा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. त्यावेळेस प्राध्यापक एन शिवराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बाजू प्रभावीपणे मांडली. पुणे करार 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. इंग्रजांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मंजूर केली. शीख आणि मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते, परंतु अनुसूचित जाती जमातीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला गांधीजींचा विरोध होता. गांधीजींच्या त्या विरोधात आमरण उपोषण केले होते. शेवटी मानवतेच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी गांधीजींचा जीव वाचविला. त्यामुळे नाईलाजाने 1932ला पुणे करार करावा लागला. 1927ला समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. 1933ला नागपूर कामठीचे बाबू हरदास LN यांनी जय भीमचा नारा सर्वप्रथम दिला. दक्षिण भारतात प्राध्यापक एन शिवराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खूप प्रसार केला. यावेळी पेरियार रामास्वामी नायकर व कामराज यांचे मित्र होते. 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती, परंतु अनुसूचित जाती जमातीला नवीन संविधानात स्वतंत्र हिस्सा दिला जावा म्हणून 1942ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना केली. या अधिवेशनाचे अध्यक्ष एन शिवराजे होते. त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की प्राध्यापक एन शिवराजे बुद्धिमान आहेत. ते वकिली व्यवसायात सांभाळून लॉ कॉलेजचे प्राचार्यपद सांभाळत आहेत व उच्च शिक्षित आहेत. त्यांच्यासारखा अध्यक्ष दुसरा मिळाला नसता. योगेंद्रनाथ मंडल बंगालमधून, दादासाहेब गायकवाड मुंबईमधून, गोपाल सिंग व सेठ विकसन दास पंजाबमधून, जयस्वाल व वाल्मिकी संयुक्त प्रांतातून, वडपल्लीम आंध्र प्रदेशातून हे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताचे मजूर मंत्री झाल्याने एन शिवराज यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण भारतात दौरे केले. ते मद्रास महानगरपालिकेचे पहिले मागासवर्गीय महापौर 1945 ते 1947ला होते. तसेच त्यांच्या पत्नी मीनांबल शिवराज या मद्रासच्या पहिल्या मागासवर्गीय महापौर होत्या. त्यांनी सुद्धा चळवळीत खूप सक्रिय सहभाग घेतला. बाबासाहेब आंबेडकर यांना बहीण मानत होते. त्या महिला फेडरेशनच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी महिलांमध्ये जागृती केली. प्रत्येक प्रांतात त्या काळात शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या शाखा होत्या. निळा झेंडा होता, त्यावर 11 तारे होते. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मजूर मंत्री झाल्यामुळे त्यांना राजकीय पक्षाचे अध्यक्ष राहता येत नव्हते, म्हणून त्यांनी एन शिवराज यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले होते. तसेच त्यावेळेस PN राजभोज पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते. 1942 पासून एन शिवराज हे केंद्रीय विधानसभेचे सदस्य व त्यानंतर घटना समितीचे सदस्य होते. त्यांनी इंग्रजीवर
त्यांचे इंग्रजीवर फार प्रभुत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 1942ला आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी क्युबेक येथे पाठविले. 1944ला कानपूर उत्तर प्रदेश येथे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अधिवेशन झाले. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश व तामिळनाडू शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रचंड अधिवेशन भरवले. त्यानंतर 1946ला आग्रा येथे संयुक्त प्रांत अधिवेशनात झाले. सी राजगोपालाचारी यांनी 1947ला एन शिवराज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सोडून काँग्रेस कमिटीमध्ये आल्यास भारताचे केंद्रीय मंत्री देण्याचे कबूल केले, परंतु त्यांनी बाबासाहेबांसाठी ते नाकारले. संदर्भ क्रांती सेनानी प्रोफेसर एन शिवराज. के. प्रकाश. जवंजाळ प्रकाश कौशल्य प्रकाशन. डॉक्टर अशोक गायकवाड औरंगाबाद. रिपब्लिकन पक्षाची स्थापना 1952ला लोकसभेसाठी देशभरात त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे उमेदवारी उभे केले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हाती निशाणी होती. त्यावेळेस फक्त PN राजभोज हे सोलापूरमधून निवडून आले होते. 15 राज्यात संघटनेला यश मिळाले. सप्टेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वसमावेशक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956ला झाले. त्यानंतर अहमदनगरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 3 ऑक्टोबर 1957ला नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा झाली. प्राध्यापक एन शिवराज पहिले अध्यक्ष झाले. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सरचिटणीस झाले. 1957ला मद्रास प्रांतातील चिगलपूट मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस उमेदवार मारगथा चंद्रशेखर यांचा पराभव केला. त्यावेळेस लोकसभेत या पक्षाचे 8 खासदार होते आणि राज्यसभेत बॅरिस्टर खोब्रागडे होते. त्यांनी लोकसभा गाजवली. 1959ला ॲडव्होकेट BC कांबळे यांनी दुसरी रिपब्लिकन पार्टी काढली होती. 1961ला उत्तर प्रदेशातील अलीगड येथे प्रभावी नेते व वक्ते बुद्धप्रिय मौर्य यांनी रिपब्लिकन पक्षाचे भव्य अधिवेशन भरविले. एन शिवराज त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या काळात 1962ला उत्तर प्रदेशातून रिपब्लिकन पक्षाच्या हत्तीवर 3 खासदार निवडून आले. त्यामध्ये 1962ला अलीगडमधून जनरल सीटवर प्रभावी वक्ते व संघटक बुद्धप्रिय मौर्य हे काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून रिपब्लिकन पक्षाच्या हत्ती चिन्हावर निवडून आले होते. संदर्भ डॉक्टर आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ. लेखक जवी पवार. एवढी प्रचंड ताकद त्या काळात होती. त्या काळात उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रांत, आंध्र या प्रांतातून 18 आमदार निवडून आले होते. संपूर्ण भारतात त्यांनी रिपब्लिकन पक्ष वाढविला. 1957 ते 1967 या काळात रिपब्लिकन पक्ष भारतात 2 क्रमांकाचा होता. त्यांच्या सभेला लाखो लोक हजर होते. त्यांनी नोकरी आरक्षणाचा आग्रह धरला होता. त्यावेळी त्यांनी 1962ला चीनी आक्रमणाचा निषेध केला. 1959ला औरंगाबाद रिपब्लिकन पक्षाचे विराट अधिवेशन झाले. त्यावेळेस लाखो लोक उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्या काळात दादासाहेब गायकवाड, BP मौर्य, RL बाली, जोगेंद्रनाथ मंडल, प्राध्यापक RD भंडारे, ॲडव्होकेट दत्ता कट्टी, ॲडव्होकेट आवळे वाऊ, भैयासाहेब आंबेडकर, शांताबाई दाणी, जे. ईश्वरीबाई, NH कुंभारे, दादासाहेब रुपोते, CR मुघम, RS गवई ही मंडळी होती. 1964 रिपब्लिकन पक्षाच्या पार्लमेंटवर देशव्यापी विराट मोर्चा व भूमिहीनांचा सत्याग्रह. 1964ला त्यांनी दिल्लीच्या पार्लमेंट प्रचंड मोठ्या काढण्याचे ठरविले होते. त्यावेळेस सर्वत्र नारे लागले होते की एन शिवराज करे पुकार चलो दिल्ली एक बार. परंतु त्यांचे 29 सप्टेंबरला अचानक निधन झाले. त्यावेळेस सर्वांना धक्काच बसला. मद्रासला त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्यावेळेस त्यांच्या पत्नी म्हणाल्या की प्राध्यापक एन शिवराज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या 1 ऑक्टोबरचा मोर्चा निघालाच पाहिजे. त्याचप्रमाणे जवळपास 2 लाख लोकांचा पार्लमेंटवर प्रचंड मोर्चा गेला. ते फार बुद्धिमान नेते होते, कायदेपंडित, प्रभावी वक्ता, कुशल संघटक होते. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी वेचले. अशा महान नेत्याला भावपूर्ण आदरांजली. त्यांच्याबद्दल महाकवी वामनदादा कर्डक यांनी असे म्हटले आहे की मशालवाल्या यन शिवराजा मशाल तुझी दाव, अंधारी रात आहे लय दूर आहे माझ्या भीमाचे गाव. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.